भाजपच्या स्थापना दिनानिमित्त नागपूर जिल्ह्याच्या भाजप कार्यालयाचं फडणवीस, गडकरी आणि बावनकुळेंच्या हस्ते भूमिपूजन। विदर्भातील भाजप कार्यकर्त्यांसाठी नवं घर बांधतोय म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचं भूमिपूजनानंतर भाष्य। संसदेत मंजुरी मिळाल्यानंतर आता वक्फ विधेयकाला राष्ट्रपतींचीही मंजुरी। राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर देशभरात वक्फ कायदा लागू। रामेश्वरममध्ये भारतातील पहिला लिफ्ट समुद्री पूल। पंबन पुलाचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन। 98 किलोमीटर प्रति तास वेगानं धावणार गाड्या। तो शेतकरी माझा मित्र होता, त्याच्याकडे अनेक कार्यक्रमाला मी गेलो आहे आणि चष्टामस्करी त्याच्याशी बोलत होतो। मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो की मी अशा प्रकारचं वक्तव्य शेतकऱ्यांना संबोधित केलेलं नाही। शेतकरी आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरून वादग्रस्त विधान करणाऱ्या कृषी मंत्र्यांकडून अखेर दिलगिरी व्यक्त। न्यूज 18 लोकमतच्या विशेष कार्यक्रमात कोकाटेंची दिलगिरी। लातूरचे पालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरेंचा डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न। आत्महत्येचं कारण अस्पष्ट। मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक घेतला जाणार, तर हार्बर मार्गावरील प्रवाशांची ब्लॉकमधून सुटका। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आज बैठक। कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात अखिल भारतीय संत समितीची होणार बैठक। देशभरात रामनवमीचा उत्साह। मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन, तर शोभायात्राही काढण्यात येणार। आणि शिर्डीत रामनवमी उत्सवाचं आयोजन। दुसऱ्या दिवशी साईंच्या पादुकांची काढणी मिरवणूक। मोठ्या संख्येनं दाखल झाले भाविक। बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीच्या दर्शनासाठी वाशिमच्या दौऱ्यावर जाणार आहेत। पोहरादेवीमध्ये रामनवमीनिमित्त यात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आणि यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस पोहरादेवी इथे नतमस्तक होण्यासाठी येणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पहिल्यांदाच पोहरादेवीत शासकीय पूजा होणार आहे। यासाठी मंदिर व्यवस्थापनाकडून तयारी करण्यात आलेली आहे। देशभरातील करोडो बंजारा बांधवांची काशी असलेल्या वाशिमच्या पोहरादेवी इथं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नी घेत आहेत। ते देवदर्शन घेणार असून त्यांच्या हस्ते इथे शासकीय पूजा होणार आहे। या पूजेसाठी मंदिर प्रशासन, व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। आतापर्यंत या महायुती सरकारने या पोहरादेवी विकासासाठी जवळपास 1146 कोटींचा निधी मंजूर केलेला आहे। या अगोदर 593 कोटी या तीर्थक्षेत्र विकासासाठी देण्यात आले। तसेच गत काही दिवसा अगोदर 553 कोटी नव्यानं मंजूर केल्यामुळे भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे। आजच्या या रामनवमी निमित्त इथे देशभरातील लाखो बंजारा बांधव येणार असून या वेळीच मुख्यमंत्री या बंजारा बांधवांना संबोधितही करणार आहे। किशोर गोमासे, न्यूज 18 लोकमत, पोहरादेवी, वाशिम। विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार हा राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे आणि पवार कुटुंब या कारखान्याचे सभासद असल्यामुळे जिल्ह्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलंय। छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांमध्ये पवार कुटुंबातील दिग्गजांचा समावेश आहे। अजित पवार, श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार या कारखान्याचे सभासद आहेत, तर कारखान्यावर अजित पवार यांची निर्विवाद सत्ता आहे। इंदापूर आणि बारामती तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी या कारखान्याचे सभासद आहेत। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शरद पवार यांनी कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घालणार असल्याचे संकेत दिले होते। या निवडणुकीत अजित पवारांच्या सोबत मंत्री दत्तात्रय भरणे असतील, तर विरोधात शरद पवार, सुप्रिया सुळे, राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार, हर्षवर्धन पाटील आणि पृथ्वीराज जाचक असणार आहेत।
मला भीती वाटते चुकीचं संचालक मंडळ या ठिकाणी आलं तर कदाचित पुढच्या वर्षी कारखाना चालू करायची फार थोडी शक्यता दिसते। या सरकार फार मोठं अतिक्रमण आहे। या छत्रपती ह्या सरकारला साखर देण्याला दिशा दिली त्या कारखान्याची दशा संचालक मंडळाने केलेली। छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक 7 एप्रिल 2025 रोजी जाहीर होणार आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 7 एप्रिल 2025 ते 15 एप्रिल पर्यंत असणार आहे। पात्र उमेदवारांची यादी 16 एप्रिलला जाहीर होईल। 18 मे रोजी मतदान आणि 19 मे रोजी निकाल लागणार आहे। जर महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी जर असं काय राजकारण असतं तर त्या ठिकाणी अजित पवारांनी नक्कीच तिथं प्रशासक नेमला असता, वेळेत निवडणुका पार पाडण्याचं काम केलं असतं। परंतु हे त्यांच्याच मर्जीतलं संचालक मंडळ असल्यामुळं त्यांनी त्या संचालक मंडळाला मुदतवाढ न मागता 10 वर्ष सतत कार्यकाल करण्याची संधी दिली। छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शेतकरी कोणत्या पवारांसोबत आहेत हे दाखवून देणारी असणार आहे। त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेसारखीच ही निवडणूकही चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मधुकर गलांडे, न्यूज 18 लोकमत, इंदापूर। रामनवमीच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगरामध्ये विविध ठिकाणी मिरवणुका काढण्यात येणार आहेत। मात्र यावेळी अनुचित प्रकार कोणता घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। किराडपुरा भागात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। रामनवमी निमित्तानं किराडपुरा मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। संध्याकाळी भव्य मिरवणुकीचं आयोजन सुद्धा करण्यात आलंय। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम छत्रपती संभाजीनगरातून आपल्या सोबत जोडले गेले। सिद्धार्थ, कसा आहे छत्रपती संभाजीनगरातला आजचा रामनवमीचा उत्साह आणि कसं आहे नियोजन? रामनवमीचा उत्साह छत्रपती संभाजीनगरमध्ये चांगला आहे। सकाळपासून भाविक राम मंदिरामध्ये जात आहेत आणि दुसऱ्या बाजूने जर बघायला गेलं तर शांततेचं वातावरण आहे, हे समाधानकारक गोष्ट आहे। मी किराडपुऱ्यातील त्याच मंदिरामध्ये आहे। जर 2 वर्ष आधी या मंदिराच्या काही कडू आठवणी आहेत। दंगलीचा या ठिकाणी प्रकार घडला होता। मात्र आज आपण बघू शकतो अत्यंत शांततेत भाविक जे आहेत श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी इथं आलेले आहेत। सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमाचं नियोजन सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आज 12:30 वाजता सर्व पक्षीय सर्व धर्मीय नेत्यांच्या हस्ते या ठिकाणी एक महापूजा सुद्धा होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता यात मंदिरातून मोठी शोभायात्रा सुद्धा निघणार आहे। आपण बघतोय पोलिसांचा मोठा बंदोबस्त मंदिराच्या आत सुद्धा आहे आणि बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे आणि शांतता कमिटीच्या बैठका वगैरे सर्व सोपस्कर जे आहेत पोलीस प्रशासनाने केलेले आहेत। सर्व पोलीस अधिकारी आज जे आहेत रस्त्यावर आहेत। संध्याकाळी 5 वाजता मिरवणूक निघते त्यावेळेस आणखी जास्त मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी असणार आहे। एकंदरीतच शांततेचं वातावरण आहे आणि आपल्याला माहित आहे की मुस्लिम बांधवांनी सुद्धा या रामनवमी निमित्त विविध जे आहेत सेवा देण्याची नियोजन केलेलं आपण समोरच बोर्ड बघू शकतो। इम्तियाज जलील यांच्या वतीने जे मुस्लिम बांधव त्या ठिकाणी आता थोड्या वेळातच शरबत वाटपाचा कार्यक्रम करणार आहेत। विविध मुस्लिम संघटना असतील, मुस्लिम धर्मीय बांधव असतील, रामनवमी निमित्त या ठिकाणी येणाऱ्या राम भक्तांना वेगवेगळ्या पद्धतीची सेवा सुद्धा या ठिकाणी पुरवत आहेत। निश्चित आता सुरुवात झालेली रामनवमीची मंदिरामध्ये भाविकांची गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। मात्र खऱ्या अर्थानं संध्याकाळी 5 वाजता एक मोठी शोभायात्रा निघत असते। त्या शोभायात्रेच्या निमित्ताने सुद्धा फार मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आता मंदिर परिसरामध्ये जवळपास 200 शस्त्रधारी पोलीस असतील, SRPFच्या तुकड्या असतील, QRT टीम असेल, या सगळ्यांचा बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे। निश्चितपणे कालपासून लोकांच्या मनात धाकधूक होती, मात्र काल दुपारच्या नंतर पोलिसांच्या विविध बैठका झाल्या आणि अत्यंत शांत आणि अगदी बंधुभावाच्या याच्यामध्ये या ठिकाणी जे आहे रामनवमी निमित्त वातावरण सध्या तरी दिसतं। बिलकुल सिद्धार्थ, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आपण छत्रपती संभाजीनगर मधल्या खास करून किराडपुरा या भागातल्या रामनवमी उत्सवाचा आढावा घेतला। आता मुंबईतल्या वडाळ्यातील राम मंदिरामध्ये रामनवमी साजरी केली जाते। रामनवमीच्या निमित्तानं रथयात्रा इथं काढण्यात येणार असून मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणी यांनी। रामनवमी निमित्त वडाळ्यातील राम मंदिरामध्ये अनेक भाविकांची भक्तांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। सकाळपासूनच विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जात आहेत। आता श्रीरामाच्या मूर्तीचं स्नान आणि त्याला विविध परिमलं जे आहेत ते अर्पण केली जात आहेत। खरं तर गेली अनेक वर्ष या वडाळ्यातील राम मंदिरामध्ये अनेक भक्त हे रामनवमीच्या दिवशी विशेष येत असतात।
अगदी भक्तिमय वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं. काय सांगाल, कशा पद्धतीनं संपूर्ण दिवसभर तुमचं नियोजन असतं, काय असतं सेलिब्रेशन, आणि कशा पद्धतीने रामनवमी आपण साजरी करतो? सकाळी 8 वाजता देवता प्रार्थना करून आम्ही सुरू केलेलं आहे. आता रथवास्तू हवन आहे. बाहेर जो रथ दिसतो तुम्हाला त्याचा रथवास्तूचं हवन असतं आणि ते शुद्धीकरण असतं. ते सर्व करून त्याच्यानंतर दुपारी 1 वाजता बरोबर रामाला पाळण्यात घालणार आहे. आता पाळण्यात घातल्यानंतर 1:30 वाजता महाआरती होणार. त्याच्यानंतर प्रसाद भोजन होणार आणि संध्याकाळी रथ घेऊन आम्ही रथाला हा देव इथून तिथे नेऊन ठेवणार आणि त्याच्यानंतर रथ घेऊन आम्ही दादर सिटीपर्यंत जाणार आणि परत येणार आणि 8च्या नंतर परत महाआरती होणार, प्रसाद भोजन होणार आणि आजचा दिवसाचा कार्यक्रम संपन्न होणार. नक्कीच. खरं तर आपण बघतोय की अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये वडाळा येथील राम मंदिर प्रतिष्ठानाकडनं या सर्व नियोजन केलं जातं आणि तितकंच शिस्तबद्ध पद्धतीने भक्तिमय वातावरणामध्ये रामनवमीचा उत्सव जो आहे तो साजरा केला जातो. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह सुस्मिता पदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.